नमस्कार. आपण आता बघूया भागवताचे आगळेपण. जे पान सुपारी चहा सोडू शकत नाही, जे 4-2 तास पुराण ऐकायला बसले असताना नशेची डबीही सोडू शकत नाही, ते काम क्रोधादी विकारांना कसे सोडू शकतील. म्हणून श्रीमद भागवतात एक नवीन मार्गदर्शन केलेले आहे. आम्ही घरदार आणि धंदा सोडू शकत नाही असे म्हणणाऱ्यांना भागवतशास्त्र म्हणते, निराश होऊ नका. सर्व काही सोडून जंगलात जाण्याची काही गरज नाही. केवळ जंगलात जाण्यानेच आनंद मिळतो असे नाही. जीव जेव्हा सर्व प्रकारची प्रवृत्ती सोडून निवृत्तीत बसत असतो तेव्हाही मनात प्रवृत्तीपर विचार येतात. श्रीमद भागवताचा आदर्श दिव्य आहे. गोपींनी घर सोडले नाही. गोपी घरचा कामधंदा करीत त्यांनी स्वधर्माचा त्याग केला नाही, त्या वनात गेल्या नाही, तरीही त्या भगवंताला प्राप्त करू शकतात. भागवतशास्त्र असे मार्गदर्शन करते की योग्यांना जो आनंद समाधीत मिळतो तोच आनंद तुम्ही घरात राहून मिळवू शकता. घरात राहूनही तुम्ही भगवंताला प्रसन्न करू शकता. घरात राहून भगवंताचे दर्शनही घेऊ शकता. गोपींना घरातच भगवंताचे दर्शन झाले होते. गोपींचा असा समज होता की जिथे आम्ही जाऊ तिथे आमचा कृष्ण आमच्यासोबत असतो. वज्रात अशा गोपींचे दर्शन घडवल्यानंतर उद्धवाचा ज्ञानगर्भ जिरला. गोपींच्या सत्संगानंतर उद्धव म्हणतो, वंदे नंद वजस्त्रियाणाम पादरेणुमभिक्षशा तासाम हरिकथो गीतम पुनाती भुवनत्रयाम. नंदाच्या वज्रात राहणाऱ्या या गोपींच्या चरणधुलीला मी वंदन करतो आणि ती धूळ मस्तकाला लावतो. अहो, या गोपींनी श्रीकृष्णाच्या लीला संबंधात जे गुणगान केले आहे ते तिन्ही लोकांना पावन करणारे आहे व पुढेही सदा सर्वदा पावन करीत राहणार आहे. गोपी सर्वांमध्येच कृष्ण पाहायच्या. त्या म्हणत, या वेलीत, या फुलात आणि ही धूळ मस्तकाला. तर अहो, या गोपींनी श्रीकृष्णाच्या लीला कथा संबंधात जे गुणगान केले आहे ते तीनही लोकांना पावन करणारे आहे व पुढेही सदा सर्वदा पावन करीत राहील. गोपी कृष्णाला म्हणायच्या, या वेलीत, या फुलात, फळात आम्हाला आमचा कृष्ण दिसतो. माझा कृष्ण मला सोडून जात नाही. गोपींना घरातच परमात्म्याचा साक्षात्कार घडला. भागवतात सांगितले आहे की घरात राहा, आपले कामधंदे करा, तरीही तुम्ही परमेश्वराला प्राप्त होऊ शकता. घरात राहणे पाप नाही, परंतु मनात घर ठेवणे मात्र पाप आहे. सर्वांना साधू बनण्याची गरज नाही. जर तुम्ही सर्व संन्यासी व्हाल तर संन्यासाचे स्वागत कोण करेल, त्यांचा मान कोण राखेल. गोपींनी प्रेमलक्षणा शक्ती अशी दिव्य आहे की गोपींची त्यांना घरातून राहूनही भगवंताची प्राप्ती झाली. या श्रीकृष्ण रूप बनल्या. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णामध्ये ज्याचे मन रंगले तोही श्रीकृष्ण रूप होईल यात शंका नाही. श्रीमद भागवत आपल्या प्रत्येक व्यवहाराला भक्तिमय करील. भागवत प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून देईल. आपल्या घरात राहूनही तोच आनंद मिळेल की जो योगी वनात राहून मिळवतो. योगीजन समाधीत जे आनंद भोगतात तसा आनंद गृहस्थाला व्हावा यासाठी भागवतशास्त्राची रचना केली आहे. आता तुम्ही म्हणाल, भागवतशास्त्राची रचना का केली? की त्यांचं असं म्हणणं आहे की जे आपण वनात राहूनही तेच करतो ते घरात राहूनही करू शकतो. आनंद मिळवू शकतो, भगवंताला जवळ करू शकतो. संसारातील विषय सुखाबद्दल वैराग्य आणि प्रभूविषय अति आदराने प्रेमाने जगावे हाच भागवताच्या कथा लिहिण्याचा उद्देश. भागवत म्हणजे भगवंताला मिळण्याचे साधन होय. संतांना आश्रय देणारा संत बनत असतो आणि भागवताचा आश्रय घेणारा भगवान बनत असतो. भक्ती केवळ मंदिरातच होते असे नाही, तर जिथे तुम्ही असाल तिथेही होऊ शकते. या भक्तीसाठी विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट वेळ त्याची जरुरी नाही. भक्ती तर 24 तास करायची असते. भक्ती अमुक वेळी करायची व विषय भोग अमुक वेळी भोगावायचा असा जो भेद करतो तो भक्ती करू शकत नाही. भक्ती सतत करा, निरंतर करा, टिकवून ठेवा, टिकवून राहायला
आणि तुमची निरंतर असा तुमचा संयम टिकून राहायला पाहिजे. ईश्वराचे स्मरण सोडू नये. वैष्णवजन भगवंतासमोर खेळत असताना जे जे काही कर्म करतो ते सर्व देवासाठी करील तर त्याची प्रतिक्रिया भक्तीच असेल. तर जर अशी तन्मय भक्ती घडली तर जीव कृतार्थ होऊन जाईल. गोपी भक्ती मार्गाच्या आचार्या होत. त्यांचा आदर्श मन आणि डोळे यांच्यासमोर ठेवा. ज्ञानमार्गाने योगमार्गाने तो ईश्वराचा आनंद साधकांना मिळतो. ठीक तोच आनंद भक्तांच्या या भक्तीने मिळतो. ज्ञानीयोगी यांना ब्रह्मानंद प्राप्त होतो. तोच आनंद या भक्तीने भक्ताला मिळावा या उद्देशाने भागवताची रचना केली आहे. चला, यात तर भगवंताचे स्वरूप दाखवले आहे, भगवान कसे आहेत. तर आपण पुढच्या वेळी बघू की भगवान कसे आहेत. थँक्यू.